श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांच्या सुंदर अशा अनुभवांमध्ये, त्याचबरोबर प्रत्येक स्वामी भक्तांचे श्री स्वामी समर्थांची सेवा करत असताना स्वामींची साथ ही प्रत्येक भक्ताला भेटत असते. स्वामींचा अनुभव, स्वामींचे चमत्कार हे प्रत्येक स्वामी भक्तांच्या आयुष्यात हे होतच असतात आणि हे अनुभवण्यासाठी प्रत्येक स्वामी भक्त हा तेवढाच भाग्यवंत असतो. स्वामींची केलेली सेवा ही स्वामींजवळ जेव्हा पोहोचते तेव्हा स्वामी त्या भक्तांना चमत्कार आणि अनुभव हे देत असतात आणि स्वामींनी दिलेले ते अनुभव, अनमोल क्षण आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात. ज्यांना स्वामींचे अनुभव ऐकायचे असतील त्यांनी आत्ताच भक्त आम्ही स्वामींच्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि त्याचबरोबर जो स्वामींचा अनुभव आवडेल त्या व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तर चला, आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या इंदापूर येथील आहेत. तर त्या ताईंचे नाव हे रेखा सातव आहे. चला तर त्या ताईंचा अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. श्री समर्थ. हॅलो. श्री स्वामी समर्थ. हॅलो. आवाज येतोय का? हा, येतोय की. श्री स्वामी समर्थ म्हटलं. श्री स्वामी समर्थ. अनुभव शेअर करायचा होता मॅडम. बरं बरं. नाव सांगायचंय का ताई? हा, सांगायचंय ते. सांगा ना नाव. मग सांगायची इच्छा असेल तर सांगा, नसेल तर राहील. रेखा सातव. सातव आडनाव आहे का? हा. रेखा सातव. इंदापूरवरनं बोलते. इंदापूरवरून आहे. हा हा. हा. बोला ना ताई, कसे आला स्वामी सेवेत? हा. आता लय दिवस झालं शेअर करायचा होता अनुभव, पण हीच भेटत नव्हता वेळ. हा हा. माझ्या मुलाचं लग्न झालं. अरे वा. मी केलं होतं ते नारळ ते बांधून ठेवला होता. हा, तुम्ही ताई स्वामी सेवेत कसे आला हो? म्हणजे तुम्हाला कोणी सांगितलं का कोणाच्या मार्फत आला तुम्ही? हॅलो. स्वामी सेवेत तुम्ही कसे आला? आवाजच जात. हॅलो. तुम्ही स्वामी सेवेत कसे आला ताई? हॅलो. आवाज येतोय का? हॅलो. रेंज मध्ये या ना ताई. तुम्हाला हॅलो. रेंज नाहीये, तुम्ही रेंज मध्ये या. हॅलो. हॅलो. आवाज येतोय का माझा? हा, येतोय आता येतोय. हा, तुम्ही स्वामी सेवेत कसे आला ताई? आम्ही मोबाईलवर बघूनच हे बघून युट्यूबवर बघूनच हे केलं. अरे वा. काय काय करतात सर? म्हणजे आता मी तारक मंत्र म्हणते, 11 माळी जप करते. हा हा. अरे वा. आणि पारायण पण करते. मी 11 गुरुवारचं 7 गुरुवारचं केलतं पारायण. अरे वा. हा. काय काय आले हा. 11 गुरुवारचं पारायण केलं, काहीच अनुभव नाही आला. पण तिथनं पुढे 4-5 महिन्यांनी माझ्या मुलाचं लग्न जमलं आणि झालं पण लग्न. आता 8 महिने झालं लग्न झालं. हा हा. म्हणजे मुलाच्या लग्नासाठी सेवा चालू होती? हा, मुलाच्या लग्नासाठी केलं. हा हा. अरे वा. किती दिवस झालं तुम्ही स्वामी सेवेत आला? मी 3 वर्ष झालं. हा हा. 4 वर्ष झालं आले. हा हा. खूप छान आहे. हा, इथं इंदापूरमध्ये मठ आहे ना, मग तिथं जातो ना. हा हा. अरे वा. म्हणजे मुलाचं लग्न झालं हाच अनुभव शेअर करायचा होता का? हा, हीच शेअर करायचा होता. मी म्हणलं होतं ना स्वामींना माझ्या मुलाचं लग्न होऊ द्या, अनुभव शेअर करेन म्हटलं होतं. हा हा. अरे वा. सून मग स्वामी सेवेकरी भेटली का कशी भेटली? तुमच्या घरात कोण कोण स्वामी सेवा? नाही, अजून ती करतच नाही का? कोण तुम्ही एकटं? मुलगा मी करते. हा हा हा. चालेल चालेल. म्हणजे कोणी तुमच्या ह्याच्यातच हे केलं का? लग्न जमवताना स्वामींना सांगितलं? नाही, त्यांचं म्हणजे असं हे झालं, लव्ह मॅरेज झालं. असं मोबाईलवरच त्यांनी असं. हा हा.
बरं झालं एकमेकांच्या मताने झालं ते. हा बघायला म्हणजे माझं बघायला पण कोणी नव्हतं असं म्हणजे त्याचं मुलाचं वडील ही वारल्यात लई दिवस झाले लहानपणी. अरे बापरे. हा त्यामुळे त्याला बघायचं पाहुणे होऊन कुठं जायचं कुणाची बघायची काय असं म्हणजे कोणच नव्हतं ना असं. हा हा म्हणूनच स्वामींजवळ प्रार्थना करत होता का? हा त्यामुळे बरं झालं मग स्वामींनी तुमचं कार्य पार पाडलं. हा म्हणजे काय म्हणजे असं लग्न झालं ती केलं दोघांनी हा हा पण असं कुणाचं काय नाही त्याच्या आई वडिलांनी पण समजून घेतलं आता येत्यात जात्यात आमच्यातले म्हणजे मायाचेच आहे म्हणजे. हा हा म्हणजे दोघांच्या संमतीनं हा. परिवाराच्या संमतीनं झालं. हो बरं झालं छान झालं. स्वामींची लीला अशीच असते ताई कधी कोणत्या अडचणीतून कधी काढतील सांगता येत नाही. हा मी म्हणजे असंच मोबाईलवर बघितलं होतं तुमचाच अनुभव तुम्ही असं शेअर केलता दुसऱ्याचा हा हा ती बघूनच मी ती नारळाचा हे उपाय केला होता. हा काय उपाय केला होता? ती नारळ तांदूळ बांधून ठेवलं होतं. देवघरात कपड्यात बांधले होते हा का? देवघरात ठेवलं होतं बांधून असं वरती जिथं कोणाचा हात लागणार नाही तिथं असं. हा हा तांदूळ किती घेतले ते? ती सांगितलं होतं ना एक गल्लास असं म्हणून घ्यायचं एक. हा 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 आणि एक नारळ म्हणजे मी तुम्हाला हा एक विचारते नारळ. कारण दुसरं कोणी जर आपला अनुभव ऐकला तर त्यांच्या घरामध्ये कोण असेल की बाबा लग्न जमत नाही हा काय नाही तर ते पण हा उपाय करतील ना त्याच्यामुळे विचारते मी. हा म्हणजे माझं 11 हा बोला ना. आणि का नाही म्हणजे असं त्याच्याच एका मित्राने म्हणजे ते सांगितलं म्हणजे हिचं मुलगी आहे असं बघ म्हणजे काय म्हणते असं म्हणजे काय हा त्यांचं मोबाईलवर असेल ते काय दिलं असेल त्यांनी काय हा हा नाही त्यांचं जाऊ दे त्यांचं जे काय जमलं ते उलट छान झालं लग्न वगैरे छान झालं आणि महत्वाचं म्हणजे कुणाचा काही विरोध नाही झाला हा दोन्ही नाही विरोध. परिवाराच्या संमतीने झालं पण तुम्ही हा काय सेवा स्वामींना केली? तशी प्रार्थनाच केली मी तुम्ही त्याच्या पाठीशी उभं राहा तुम्हीच घरी घेऊन या आणि तुम्हीच सगळं निर्विघ्नपणे हे कार्य पार पाडा म्हणलं. हा हा अरे वा मग पण तसंच झालं स्वामींनी जसं केलं तसंच झालं मी बोलले तसंच झालं. हा हा अरे वा छान झालं ना पण तुम्ही काय हा काय त्याच्या लग्नासाठी सेवा केली होती ते सांगा म्हणजे दुसऱ्या कोणाच्या तरी उपयोगी पडेल. नाही मी फक्त 11 गुरुवारचंच केलं होतं हा आणि परत 7 गुरुवारचं केलं पारायण. हा स्वामी चरित्र सारामृतचं केलं. हा स्वामी चरित्र सारामृत. गुरुवारी किती अध्याय वाचायचा का ते 3 का पूर्ण ग्रंथ? नाही मी पूर्ण स्वामी चरित्र प्रत्येक गुरुवारी वाचत होते. हा हा अरे वा. हा आता बी मी प्रत्येक गुरुवारी पूर्ण स्वामी चरित्रच वाचते सगळं करून. हा हा आणि किती दिवस तुम्ही तो नारळ बांधून ठेवलेला होता? जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत. कधी बांधलेला होता? अं, तरी अंदाजे किती दिवस झाले असतील 1 महिना 2 महिने? अंदाजे त्याचं बघा म्हणजे नारळ बांधल्यापासून पुढं वर्षाच्या आतच झालं लग्न. अरे वा म्हणजे कोणता हा. वार वगैरे निवडला होता का असंच आपलं एक नारळ घेतला आणि तांदूळ घेऊन बांधले? नाही गुरुवारच हे केलं मी. काय स्वामींना प्रार्थना केली होती की मुलाचं लग्न होऊ दे म्हणून हे भाग बांधून ठेवलेला गं. हो आणि त्यानंतर सोडून दिला का पाण्यामध्ये? हा पाण्यात सोडून दिलं नंतर. छान झालं. अखंड तांदूळ होते का आपलं असंच ग्लासवर बांधलेले होते? असंच बांधलेलं होतं नव्हतं अखंड पण असं नव्हतं. हा हा नाही छान झालं कारण आता आपला अनुभव जर कोणी ऐकला तर त्यांना देखील हा उपाय करता येईल ना. हा त्यामुळेच मी शेअर केला म्हणजे. हो ना हो ना आणि आजकाल बघताय ना लग्नाचा किती प्रॉब्लेम होतोय तो. हा चालेल चालेल खूप छान अनुभव आहे ताई आणि हा महत्वाचं म्हणजे कोणाच्या तरी उपयोगी पडणारा अनुभव आहे जे कोणी ऐकतील ते पण हा उपाय करू शकतील ना आणि शेवटी कसं आहे विश्वास महत्वाचा असतो. तुम्ही जसं विश्वासाने ही सेवा केली तसंच जर दुसऱ्या कोणी भक्ताने विश्वासाने सेवा केली तर त्यांना देखील फरक पडणारच ना ताई. हा विश्वासच महत्वाचा आहे की म्हणजे विश्वासच आहे स्वामींवर लय विश्वास ठेवला होता मी. हो ना नाही स्वामींची सेवा करत असताना स्वामींवर विश्वास असेल तरच अनुभव येतात ताई. हा नाहीतर तुम्ही बघा ना आता तुमच्यावरूनच विचार करा तुम्हाला मिस्टर नाही तुम्ही एकटेच कोण बघणार नाही तरी पण स्वामींनी करून दिलंच ना. हो सगळं करून सगळं व्यवस्थित केलं स्वामी. हो व्यवस्थित पार पाडला आणि महत्वाचं म्हणजे कोणी अडचणी आणल्या नाहीत. काय काय बघा ना नातेवाईक. नाही अडचण कुठलीच नाही आली कसली. हो ना हो छान झालं आपलं. स्वामींची लीला अशीच असते. काही लोकांना वाटतं की आम्हाला अनुभव येत नाहीत पण अनुभव देण्यासाठी काय स्वामी साक्षात समोर प्रकट होणार नाहीत. तुमच्या अडचणी सोडवल्या की बस झालं ना. तुमची इच्छा पूर्ण केली स्वामींनी. हो स्वामींनी केली इच्छा पूर्ण.
हा हा. पहिल्यांदाच करते हे अनुभव शेअर. मला माहित पण नाही कसं म्हणजे करायचं काय. नाही नाही. आता बसल्या बसल्या म्हणजे तुमचंच बघत होते चॅनल आता मी तुमच्या हा ह्याच्यावर. हा हा हा. नाही खूप मग ती म्हणलं करूनच बघावं आता शेअर म्हणलं. हा हा. नाही खूप छान सांगितलं. काय होतं सुरुवातीला असल्यानंतर नाही काही लोकांना बोलता येत पण ठीक आहे ना, असं थोडीच असतं. ऐकणारी पण आपल्यासारखे समजदार असतात ना. एखाद्याला नाही बोलता येत किंवा एखाद्याला नाही स्पष्ट सांगता येत, त्यात काय असतं एवढं. महत्वाचा मुद्दा मांडला, कोणाच्या उपयोगी पडण्यासारखा व्हिडिओ आहे, महत्वाचा कोणीही करू शकतं. आणि शेवटी कसं आहे, विश्वासाने कोणतीही सेवा केली की त्याचं काही नाही काही फळ हे भेटतच असतं. चालेल ताई, खूप सुंदर अनुभव आहे, शेअर करते मी. हो हो. चला, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.